राजा शिवछत्रपती मालिका असू दे किंवा नंतर स्वराज्यरक्षक संभाजी मालिका असू दे किंवा शंभूराजे नाटकाचे प्रयोग असू देत किंवा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग असू देत, मी आजही जिरेटोप किंवा कवड्यांची माळ घालताना तिला आधी नमस्कार करतो आणि मग ती घालतो. कारण मी आधी स्वतःला हे सांगत असतो, इदम न मम, मी निमित्त मात्र आहे, मी फक्त हे प्रतीक साकारतोय. आणि जेव्हा तुम्ही ज्याला दबाव म्हणता त्याला मी जबाबदारीची जाणीव, की जेव्हा ही जबाबदारीची जाणीव तुम्ही भिनवता तेव्हा त्याचे अनेक आयाम सुद्धा कळतात. म्हणजे मगाशी तुमच्या प्रश्नातलं दुसरं उत्तर आहे, दुर्दैवानं ज्या छत्रपतींना सिंहासनाकडे जात असताना तुम्ही जसं म्हणालात की कोणी कोणी इथं रक्त सांडलं, कोणी कोणी इथं बलिदान दिलं, या प्रत्येकाची आठवण झाली सिंहासनावर जाताना. आणि आज मात्र आम्ही मागे भिंतीवर कोणाचे फोटो लावायचे याच्यासाठी भांडतो, पण त्या फोटो समोर बसून आम्ही काय करतो दुर्दैवानं हे आम्हाला कळू नये, आम्हाला त्याचं भान असू नये. ज्या मंत्रालयाकडे आशेनं पाहिलं जातं त्या मंत्रालयात एखाद्या कारकुनाला लाच घेताना थेट पकडलं जातं. ज्या भागाचे मंत्री, ज्या विभागाचे मंत्री दुर्दैवानं जातात त्याच दिवशी, म्हणजे तुम्ही आज जर पोदार बघितलं, सेंट झेवियर्स घेतलं, अशा शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळतो. आणि केवळ एका अधिकाऱ्याची हकालपट्टी किंवा ट्रान्सफर करून हा विषय मिटवायचा प्रयत्न होतो की काय? मग मागे असलेल्या फोटोंपेक्षा जे काही फोटो आहेत ना त्याच्याविषयी असणारी प्रामाणिकता जर नसेल ना, तर त्या सिंहासनाकडे जातानाची जी जबाबदारी आहे त्या सिंहासनाधीश्वराचा फोटो तुमच्या मागे आहे, ज्याने रयतेचं राज्य आणलं, ती जबाबदारी आम्ही ठेवणार आहोत की नाही हा प्रश्न आधी निर्माण होतो. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.